DDS बिल्डकॉन मुंबई आणि चिपळूणमध्ये मिळालेल्या ग्राहकांच्या यशस्वी प्रतिसादानंतर आता खास सिंधुदुर्गवासियांच्या सेवेसाठी इथे तुम्हाला मिळेल अवघ्या 14.5 लाखात तुमच्या हक्काचं घर. कुडाळ बस स्थानक अवघ्या 3 मिनिटांच्या अंतरावर, कुडाळ रेल्वे स्टेशन अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर, स्वच्छ हवा, निसर्गरम्य वातावरण आणि पावसाळ्यात पाणी न भरण्याचं सुरक्षित आणि शांततेचं ठिकाण अर्थात ज्ञानेश्वरी. आमचा पत्ता ज्ञानेश्वरी, केळबाई मंदिर नजीक, कुडाळ. संपर्क 8879 18 27. सध्या हे जग अनेक नैसर्गिक समस्यांचा सामना करते. प्रदूषण, दुष्काळ आणि अवकाळी बरोबरच ग्लोबल वॉर्मिंग अर्थात जागतिक तापमान वाढ या समस्येकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. सर्वप्रथम आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे नेमकं काय हे जाणून घेऊयात. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सरासरी तापमानात सातत्यानं होणाऱ्या वाढीला जागतिक तापमान वाढ किंवा ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतात. हे ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे नेमकं का होतंय हे जाणून घेण्यासाठी आपल्याला आधी हरितगृह परिणाम याच्याविषयी जाणून घ्यावं लागेल. आपल्या सभोवच्या वातावरणात आढळणाऱ्या कार्बन डायऑक्साईड, क्लोरोफ्लोरोकार्बन, मिथेन, नायट्रस ऑक्साईड आणि ओझोन यांना हरितगृह वायू असं म्हणतात. आता हे काम कसं करतात तर वातावरणात आढळणाऱ्या स्ट्रॅटोस्फिअर या थरामध्ये ओझोन हा वायू आढळतो. हा वायू एका नैसर्गिक फिल्टर प्रमाणे काम करतो. सूर्याच्या किरणोत्सारावेळी निघणाऱ्या अल्ट्राव्हायोलेट रेज अर्थात अतिनील किरणांपासून तो आपलं रक्षण करतो. सूर्यापासून निघणारी किरणं पृथ्वीवरून पुन्हा आकाशाच्या दिशेनं परावर्तित होतात, परंतु वातावरणात असणारे हरितगृह वायू ही किरणं शोषून घेतात. त्यामुळे पृथ्वीवरील तापमान अबाधित राहण्यास मदत होते. या सगळ्यालाच हरितगृह परिणाम किंवा ग्रीन हाऊस इफेक्ट असं म्हणतात. परंतु सध्याच्या काळात एसी आणि फ्रीजच्या वाढत्या वापरामुळे क्लोरोफ्लोरोकार्बनचं प्रमाण फार वाढलंय. या क्लोरोफ्लोरोकार्बनची ओझोनशी रिएक्शन होऊन ओझोनचा थर कमी झालाय. यालाच ओझोन होल किंवा ओझोनला पडलेलं भगदाड असं देखील म्हणतात. त्यामुळेच सूर्याची अतिनील किरणं थेट पृथ्वीवर येत आहेत, जी आपल्यासाठी अपायकारक आहेत, ज्यांच्यामुळे त्वचेचा कर्करोग किंवा डोळ्यांचं नुकसान होऊ शकतं. त्याचप्रमाणे स्वयंपाकघरातून निघणारा धूर, वाहनांमध्ये वापरलं जाणारं जीवाश्म इंधन, वाढती लोकसंख्या यांच्यामुळे वातावरणात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण फार वाढलंय. तसंच झाडांची होणारी बेसुमार कत्तल यामुळे कार्बन डायऑक्साईड नियंत्रणात आणणं फार कठीण झालंय. कारण ही झाडं कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि त्या बदल्यात आपल्याला ऑक्सिजन देतात. हे कार्बन डायऑक्साईडचं वाढतं प्रमाण आणि ओझोनला पडलेलं भगदाड यामुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ झाली आहे. रासायनिक खतं आणि कीटकनाशकं यामुळे नायट्रस ऑक्साईडचं प्रमाण देखील वाढलंय आणि हीच जागतिक तापमान वाढ अर्थात ग्लोबल वॉर्मिंगची प्रमुख कारणं आहेत. ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम नेमके कोणते हे आपण जाणून घेऊयात. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. याचाच परिणाम म्हणून जंगलात वणवे लागण्याचं प्रमाण फार वाढलंय. त्या वणव्यांमुळे जंगलातील अनेक पशुपक्ष्यांचं जीवन धोक्यात येतंय. वाढत्या तापमानामुळे हिमनग वितळून समुद्राच्या पाण्यामध्ये वाढ होऊन महापूर येण्याची देखील शक्यता आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे वाढलेला कार्बन डायऑक्साईड समुद्राच्या पाण्यात विरघळून समुद्राच्या पाण्यामध्ये आम्लता येते. या आम्लतेमुळे पाण्यातील जलचर जास्त काळ जगू शकत नाहीत. त्यामुळे जलचरांच्या अनेक प्रजाती या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ग्लोबल वॉर्मिंगचं प्रमाण कमी करणं ही काळाची गरज बनली आहे. यासाठी वेळीच पावलं उचलणं हे देखील गरजेचं आहे. त्यासाठी नेमके कोणते उपाय करावेत याचं उत्तर देखील आपल्याला वरच्या कारणांमध्येच सापडेल. जीवाश्म इंधनांचा गरजेनुसार कमीत कमी वापर करणे, जीवाश्म इंधनांऐवजी दुसऱ्या इंधनाचा वापर करणे, त्याचप्रमाणे वृक्षतोड थांबवणे आणि मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणे, रासायनिक खतं आणि कीटकनाशकांऐवजी सेंद्रिय खतांचा वापर करणे. हे एवढे जरी उपाय केले तरी ग्लोबल वॉर्मिंग बऱ्यापैकी नियंत्रणात येऊ शकतं. एकंदरीत वरील सगळ्या बाबींचा विचार करता केवळ मानवी हस्तक्षेपामुळेच ग्लोबल वॉर्मिंगचं प्रमाण वाढलंय. आता वेळीच सावध होणं आणि ग्लोबल वॉर्मिंग नियंत्रणात आणणं ही आपलीच जबाबदारी आहे. माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कोकणशाहीचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा. तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका.